नमस्कार, स्वागत आहे हेमा फाउंडेशनच्या हेम युवा प्रोग्रामच्या दुसऱ्या सत्रामध्ये. नॉन व्हायलन्स किंवा अहिंसा. अहिंसा हे एक शक्तिशाली तत्व आहे जे शारीरिक बल किंवा हिंसाचाराचा आणि न्यायाचे निवारण करण्याचा पुरस्कार करते किंवा साथ देते. करुणा, सहानुभूती आणि सर्व सजीवांविषयीच्या आदरात रुजलेला. अहिंसा शांततापूर्ण मार्गाद्वारे शांतता आणि सामंजस्य वाढवण्याचा प्रयत्न करते. हा दृष्टिकोन अनेक यशस्वी सामाजिक चळवळींचा आधारस्तंभ राहिला आहे. आक्रमकतेऐवजी प्रेम आणि संयमाद्वारे सखोल बदल घडवून आणता येतो हे सिद्ध होते. अहिंसाचा स्वीकार केल्याने केवळ वैयक्तिक विकास आणि आंतरिक शांतताच साधली जात नाही, तर अधिक सलोख्याचा आणि न्याय समाज घडवण्यासही हातभार लागतो. अहिंसा समजून घेणे. अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसाचा अभाव नव्हे, हे मी यापूर्वीही सांगितलं आहे. हे सर्व सजीवांविषयीच्या दयाळूपणाचे आणि आदराचे एक कृतिशील तत्वज्ञान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या अहिंसा हे सामाजिक परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन राहिले आहे. महात्मा गांधींच्या भारताच्या स्वतंत्र चळवळीतील नेतृत्वाने हे सिद्ध केले आहे. गांधीजींचे अहिंसाचे तत्व जगभरातील चळवळींना प्रेरणा देते, शांततापूर्ण प्रतिकाराच्या सामर्थ्यावर भर देते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतात एक अशा चळवळीचे नेतृत्व केले जिने एका नव्या सामाजिक व्यवस्थेच्या निर्मितीची मागणी केली, ज्यामध्ये कुणीही ब्राह्मणांच्या अधीन असणार नाही. अहिंसेच्या सकारात्मक प्रभावामुळे व्यक्ती आणि समुदायांना दूरगामी लाभ प्राप्त झाले आहे. हे सहानुभूती जोपासते, संघर्ष कमी करते आणि सामाजिक न्यायाला चालना देते. अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या नेतृत्वाखाली नागरी हक्क चळवळ ही अहिंसक आंदोलनाच्या परिणामकारकतेचा एक पुरावा आहे. किंग्स यांच्या शांततापूर्ण दृष्टिकोनामुळे वांशिक विलगीकरणाचा प्रसार रोखण्यास किंवा ते मोडीत काढण्यास चालना मिळाली. यातून अहिंसेच्या माध्यमातून कशा प्रकारे महत्त्वपूर्ण सामाजिक बदल घडून आणता येतात हे सिद्ध झाले. अहिंसेचे प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे. ग्रेटा थनबर्ग यांचा हवामान विषयक सक्रियतावाद. ग्रेटा ही एक स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती आहे आणि तिने तिच्या अहिंसक आंदोलनाद्वारे व हवामान संपाद्वारे लक्षावधी लोकांना संघटित केले आहे. तिच्या शांततापूर्ण निदर्शने, भाषणे आणि सोशल मीडिया मोहिमांनी हवामान बदल विषयी जागतिक जागृती निर्माण केली आहे. तसेच यातून अहिंसक चळवळींचा प्रभाव अधोरेखित होतो. दैनंदिन जीवनात अहिंसेचा सराव. दैनंदिन जीवनात अहिंसेचा समावेश करण्याची सुरुवात अत्यंत छोट्या आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृतींपासून होऊ शकते. इथे काही टिप्स दिल्या आहेत. सक्रिय श्रवणाचा सराव करा. व्यत्यय न आणता किंवा पूर्वग्रह न ठेवता इतरांचा दृष्टिकोन समजून घ्या. संघर्ष शांततेने सोडवा. मतभेद मिटवण्यासाठी संवाद आणि तडजोडीचा वापर करा. दयाळूपणाचा प्रसार करा. नियमितपणे दया आणि करुणापूर्ण कृती करा. शांततेने समर्थन करा. याचिका, शांततापूर्ण निदर्शने आणि जागृतिक मोहिमा सारख्या अहिंसक मार्गांनी तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या उद्देशांना पाठिंबा द्या. स्वतःला आणि इतरांना शिक्षित करा. अहिंसक तत्वांबद्दल जाणून घ्या आणि हे ज्ञान तुमच्या
समुदायासोबत सामायिक करा. या आचरणांचा अवलंब करून व्यक्ती अहिंसेची संस्कृती जोपासू आणि निर्माण करू शकतात, ज्यामुळे अधिक शांततापूर्ण आणि न्याय समाजाच्या निर्मितीस हातभार लागतो. धन्यवाद.